नमस्कार. सायकोलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आणि आपले लोकप्रिय आणि सगळ्यांना खूप आवडलेले, खूप कठीण विषय सोप्या शब्दात सांगणारे ॲडव्होकेट भूषण कुलकर्णी यांच्यासोबत पुन्हा एकदा तुमच्यासमोर आलेली आहे. एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन, की जो लग्न आणि घटस्फोट ह्याच्यासाठी एक क्रुशियल एलिमेंट आहे. पण तत्पूर्वी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आधी करा. केलं असेल तर पहिले नोटिफिकेशन बेल क्लिक करा, म्हणजे सगळे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. कारण महिन्याला फक्त 2 एपिसोड असतात. विसरून जाऊ शकता. त्याच्यामुळे नोटिफिकेशन आल्या लगेच बघा. व्हिडिओ कसे वाटतायत ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. कमेंट्सला लेफ्ट स्वाईप करून व्हिडिओ हाईप करा, म्हणजे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. कारण अतिशय महत्त्वाचं काउन्सिलिंगवरचं सेल्फ हेल्प असणारं चॅनेल हे एकमेव आहे. तेव्हा आज वेगळ्या विषयावरती ॲडव्होकेट भूषण कुलकर्णी सरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. थँक्यू. सर, आपण गेले काही भाग लग्न टिकवायला पाहिजे ह्याच्यावर बोललो आणि मग त्यानंतरच्या 2 भागांमध्ये बोललो, की काही महत्त्वाच्या परिस्थिती जसं फसवणूक असेल किंवा विवाहबाह्य संबंध असतील, तर अशा केसेसमध्ये जर त्यांना व्यक्तींना हवा असेल, तर ते घटस्फोट नक्कीच घेऊ शकतात आणि तो आपल्याला ग्राह्य पण वाटतो आहे. असाच एक वेगळा विषय, की जिथे घटस्फोटासाठी कदाचित लोकं विचार करू शकतात, तो म्हणजे इम्पोटन्सी, ज्याला नपुंसकता असं आपण म्हणतो. त्याबद्दल आज तुमची मतं आम्हाला जाणून घ्यायची आहे, कायदेशीर बाबींच्या संदर्भात. येस. हा विषय मुद्दाम घेण्याचं कारण याबद्दल खूप उघडपणे बोलल्या जात नाही. परंतु जर ह्या कारणांनी घटस्फोट घ्यायचा असेल, तर साहजिकच त्या बाबी थोड्याशा जाहीर होतात. जाहीर म्हणजे अगदी तुम्ही फॅमिली कोर्ट आणि इन कॅमेरा, जसं तुम्ही मागच्या वेळेला सांगितलं तसं जरी असलं, तरी ते नवरा-बायकोंच्या व्यतिरिक्त अजून 10 लोकांना नक्कीच कळतं. म्हणजे बिहाइंड डोअर्सच्या पेक्षा ते बाहेर येतच. तर ह्याविषयी म्हणजे इम्पोर्टन्सी ह्याविषयी कायदा आणि कोर्टाच्या दृष्टिकोनातून नेमकं काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्पोर्टन्सी आणि नपुंसकत्व ही जी कन्सेप्ट आहे, कायद्यामध्ये ही कन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे. कायदा हा लग्न टिकवण्यासाठी बनला गेला, पण त्याच पद्धतीने लग्न जे आहे ते प्रत्येक धर्मांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने काम करतं आणि लग्नाचा उद्देश हा प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळा सांगितला गेलेला आहे. त्याच्यामुळे इम्पोर्टन्सी हिंदू कायदा असेल किंवा स्पेशल मॅरेज ॲक्ट असेल किंवा अजून काही कायदे असतील, त्याच्यामध्ये इम्पोर्टन्सी हा शब्द हा मूल होऊ न शकणं याच्या दृष्टीने न वापरला जाता फिजिकल रिलेशन्स ठेवता न येणं ह्या दृष्टीने वापरला जातो. आणि हीच गोष्ट जेव्हा आपण मुस्लिम कायद्यामध्ये बघतो, तेव्हा मात्र मुस्लिम व्यक्तींसाठी प्रोक्रिएशन हा ऑब्जेक्ट आहे लग्नाचा. मूल व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे. आणि त्याच्यामुळे जर मूल होऊ शकत नसेल, तर ते नपुंसकत्व किंवा ते वंध्यत्व हे मात्र मेडिकली इम्पॉर्टंट, अनेबल टू प्रोक्रिएट ह्या दृष्टीने इम्पोर्टन्सी. आणि बाकी कायद्यांमध्ये इम्पोर्टन्सी हा शब्द शरीर संबंध प्रस्थापित करता न येणं ह्या दृष्टीने वापरला जातो. म्हणजे देर इज मेडिकल इम्पोर्टन्सी, देर इज लीगल इम्पोर्टन्सी. म्हणजे कायद्याच्या दृष्टीने मेडिकल इम्पोर्टन्सी आणि कायद्याच्या दृष्टीने असलेली लीगल इम्पोर्टन्सी ह्या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. मेडिकल इम्पोर्टन्सी म्हणजे मूल होऊ न शकणं आणि कायद्याच्या दृष्टीने असलेली लीगल इम्पोर्टन्सी म्हणजे शरीर संबंध प्रस्थापित न करता येणं. या पूर्ण भिन्न गोष्टी आहेत. पण मग आता या केसमध्ये जसं तुम्ही सांगितलं, की हे धर्माच्या नुसार वेगळं असतं. म्हणजे ह्याची क्लिष्टता पुन्हा एकदा जेव्हा इंटरकास्ट, इंटर रिलिजन लग्न असतात तो भाग वेगळा येईल. पण मग जर हिंदू धर्मानुसार एखादं लग्न झालं असेल आणि त्या लग्नामध्ये मूल होऊ शकत नसेल, तर ती इम्पोर्टन्सी धरल्या जात नाही? आता एखाद्या व्यक्तीला मूल होत नाही, हे मुळात घटस्फोटाचं कारण असूच शकत नाही हिंदू विवाह कायद्यानुसार. बरं. कारण हिंदू व्यक्तींसाठी कन्सेप्ट जी आहे लग्नाची आपली हिंदू समाजामधली ती अशी आहे, की कोहॅबिटेशन संसार करणं. संसार करण्याचा बाय प्रॉडक्ट आहे मुलं होणं हा. पण सहजीवन हा आहे ऑब्जेक्ट लग्नाचा. तो जर साध्य होत असेल आणि मुलं नसतील झाली तरी काहीही प्रॉब्लेम नाही. त्याच्यावरनं घटस्फोट मिळत नाही कारण ते ऑब्जेक्टच नाही लग्नाचं. बरोबर. म्हणजे आपण आपल्या धर्मानुसार, हिंदू धर्मानुसार मुलं होण्यासाठी लग्न नाहीच करत आहे. करेक्ट. सहजीवनासाठी लग्न करतो आपण आणि म्हणून जर इम्पोर्टन्सी असेल, लीगल इम्पोर्टन्सी जसं मी म्हणालो, तर घटस्फोट न देता नलिटी होते. म्हणजे देयर इज अगेन डिफरन्स. जसं आपण फ्रॉडच्या केसमध्ये बघितलं, तसं इम्पोर्टन्सी ह्या ग्राउंड खाली घटस्फोट न मिळता लग्न रद्द होतं.
पण शारीरिक संबंध ठेवता न येणं म्हणजे प्रस्थापित करता न येणं किंवा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी अनिच्छा असणं ह्याच्यातही फरक आहे. मग ह्याच्याकडे कायद्याचं कसं आहे दृष्टिकोन? ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे शरीर संबंध प्रस्थापित करता न येणं किंवा करण्याची इच्छा नसणं, या दोन्ही गोष्टी कायद्यासाठी लिगल इम्पोर्टन्सी मध्येच मोडतात. बरं. त्याचा वेगळा भिन्नत्व केलेलंच हं. नाही. मग असं असू शकतं की त्या व्यक्तीचा कारण सांगतो मी तुम्हाला साधारणपणे. कधी-कधी असं होतं की सेक्शुअल ओरिएंटेशनमुळे त्या व्यक्तीला शरीर संबंध ठेवावेसे वाटत नाही कारण ओरिएंटेशन ते नाही. किंवा त्या पर्टिक्युलर व्यक्तीबरोबर किळस वाटते शरीर संबंध ठेवण्यासाठी. हे आधी माहिती नसतं लग्नाच्या. एक केस आली होती आमच्याकडे अशी, की ज्यामध्ये शरीरावरचे अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी जी काही प्रक्रिया वापरली जाते, ती प्रक्रिया वापरली गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात एक वेगळी दुर्गंधी निर्माण व्हायची. त्या दुर्गंधी निर्माण झालेली असल्यामुळे तिच्या नवऱ्याला शरीर संबंध प्रस्थापित ठेवावेसेच वाटायचे नाही. आणि जर ते केस काढले नाहीत, तरी सुद्धा किळस वाटायची. आणि त्या दोन्ही गोष्टींमुळे शरीर संबंध प्रस्थापित होऊ शकले नाहीत. आणि म्हणून त्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी तो नवरा हा इम्पॉर्टंट आहे बिकॉज ही इज अनेबल टू हॅव फिजिकल रिलेशन्स. अदरवाईज मेडिकली ही इज ओके. तो इतर स्त्रियांबरोबर कदाचित शरीर संबंध ठेवू शकत असेलही, पण त्या स्त्रीबरोबर तो ठेवू शकत नाही. आणि म्हणून ती कायद्याच्या दृष्टीने व्यक्तिपरत्वे, व्यक्तिसापेक्ष असलेली इम्पॉर्टन्सीची संकल्पना आहे. पण मग या कारणाने घटस्फोटासाठी किंवा नलिटी जे आहे त्याचा अर्ज करता येतो. येतो ना करता. पण मग त्याच म्हणजे आता हे जर करायचं असेल तर त्या दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी मेडिकल म्हणजे टेस्टिंगला पुढे जावं लागेल. मग त्या मेडिकल टेस्टिंगला पुढे जाण्यासाठी ही व्यक्ती जर टाळत असेल किंवा नाकारत असेल, तर तोही एक पुरावा म्हणून धरला जातो? एकतर मेडिकल टेस्टिंग हे केव्हा होतं? जर एक स्त्री आहे आणि स्त्रीला वजायना असणं आवश्यक आहे आणि त्या स्त्रीला मेडिकल कंडिशननुसार वजायना नाही. आणि दॅट इज द रिझन दॅट शी इज अनेबल टू हॅव सेक्स. बरोबर. सेम केस फॉर द हजबंड. आणि त्या स्थितीमध्ये जर फिजिकल रिलेशन्स होऊ शकत नसेल, तरच फक्त मेडिकल टेस्ट होते. अदरवाईज टू चेक वेदर द पर्सन इज एबल टू हॅव चिल्ड्रन म्हणजे मेडिकल इम्पॉर्टन्सी. त्याचा संबंधच नाहीये मुळात ह्या इम्पॉर्टन्सीची. त्याच्यामुळे मेडिकल टेस्ट ही होतच नाही. ती केव्हा होते? जेव्हा शरीर संबंध प्रस्थापित न होणं इज अ मेडिकल ऍस्पेक्ट ऑफ इट. ओनली देन मेडिकल टेस्ट हॅपन्स. अदरवाईज कुठल्याच केसमध्ये इम्पॉर्टन्सीच्या मेडिकल टेस्ट करून काय सिद्ध होणार की तो व्यक्ती प्रोक्रिएट करू शकतो, पण तो मुद्दाच नाहीये. ह्या मुद्द्यावरून घटस्फोट किंवा नलिटी मिळूच शकत नाही, कारण हा मुद्दा कोर्टासाठी किंवा कायद्यासाठी किंवा धर्मानुसार व्हॅलिड मुद्दाच नाहीये. ग्राह्यच नाही. आपल्याकडे सुद्धा अगदी महाभारताच्या काळामध्येही जेव्हा भीष्माच्या धाकट्या भावाला मूल होऊ शकत नव्हतं, तेव्हा व्यास ऋषींना बोलून शेवटी मूल झालंच ना. त्याच्यामुळे मूल न होऊ शकणं वॉज ओके कॉन्सेप्ट ॲज फार ॲज हिंदू लॉ इज कन्सर्न. त्याच्यामुळे मूल न होणं हा प्रॉब्लेमॅटिक गोष्ट नव्हती. शरीर संबंध प्रस्थापित न होऊ शकणं, जी गोष्ट पांडूला शाप मिळाल्यामुळे झाली की ही वॉज अनेबल टू हॅव फिजिकल रिलेशनशिप्स ॲट दॅट पर्टिक्युलर टाइम. तेव्हा कदाचित कुंतीला, तर तेव्हा कायदा नव्हता तो म्हणून, पण तो ऍस्पेक्ट त्या दृष्टीने बघितला जातो ॲज फार ॲज इम्पॉर्टन्सी इज कन्सर्न. जसं तुम्ही आता म्हणालात, की मूल होऊ न शकणं हे घटस्फोटासाठीचं कारण नाही होऊ शकत, म्हणजे हिंदू धर्मानुसार. पण शारीरिक संबंधाविषयी अनिच्छा असणं हे असू शकतं. तर हे प्रूफ करण्याच्या दृष्टीने किंवा ते लग्न रद्द म्हणजे नलिटी किंवा घटस्फोट ह्या दृष्टीने मग पुरावे किंवा हे पुढे कसं जातं सगळं? ओके. आता जेव्हा कुठलीही स्त्री किंवा कुठलाही पुरुष कोर्टामध्ये येऊन म्हणतो की माय हजबंड ऑर वाईफ इज इम्पॉर्टंट, मिनिंग इज अनेबल टू हॅव फिजिकल रिलेशन्स विथ मी. इथे अनेबल हा शब्द हा पहिल्यापासून शेवटपर्यंतचा आहे. एकदा जरी शरीर संबंध झालेले असले तरी सुद्धा इम्पॉर्टन्सी म्हणता येत नाही. मग ती अनिच्छा की एकदा आले पण नंतर ठेवत नाही, मग ती क्रुएल्टी मध्ये जाते की अ पर्सन इज अनेबल टू सॅटिस्फाय मी फिजिकली. तर क्रुएल्टी या ग्राउंड खाली, फिजिकल क्रुएल्टी या ग्राउंड खाली जाऊ शकतं की डिप्रॅव्हिटी आहे फिजिकल रिलेशनशी. परंतु पहिल्या केसमध्ये जर शरीर संबंध प्रस्थापितच होऊ शकत नसतील, तर त्या व्यक्तीला डेट वाईज लिहावं लागतं की या दिवशी आय ट्राईड टू अप्रोच पण फिजिकल रिलेशन्स नाही झाले, या दिवशी आय ट्राईड टू अप्रोच पण फिजिकल रिलेशन्स नाही झाले. आणि डिटेल द्यावं लागतं की या दिवशी मी अमुक अमुक पद्धतीने अप्रोच केलं आणि मला अमुक अमुक रिस्पॉन्स मिळाला आणि अल्टिमेटली आय शटडाऊन. कारणं खूप आहेत. बऱ्याचदा असं होतं की जर लहानपणामध्ये एखाद्या व्यक्तीबरोबर इनअप्रोप्रिएट सेक्शुअल बिहेवियर झालं असेल, तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये एक टाबू येतो आणि मग त्या व्यक्तीला भीती वाटते टू हॅव फिजिकल रिलेशन्स. हेही कदाचित एखाद्या केसमध्ये कारण असू शकतं, म्हणजे त्याच्यात काही चूक नाहीये. पण
जर असं कारण असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात, जर तसं कारण आलं तर. आणि त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो की डायरेक्टली ह्या कन्क्लुजनला येण्यापर्यंत की नक्की कशामुळे आहे, एखाद्या सेक्सॉलॉजिस्टची मदत घेऊन जर येतंय का करता हे करणं जास्त बेटर. परंतु सेक्सॉलॉजिस्टकडे जाण्याची पण इच्छा नसेल समजा, तर मात्र दुसरा काहीही पर्याय नसून शेवटी कोर्टाचाच दरवाजा ठोठावावा लागतो. आता घटस्फोट हा जो तुम्ही प्रश्न विचारलात ना, तर मुस्लिम लोकांना मात्र घटस्फोट देण्याचा हा अधिकार आहे, कारण तिथे मात्र प्रोक्रिएशन हा ऑब्जेक्ट आहे. त्याच्यामुळे मुस्लिम पुरुष किंवा मुस्लिम स्त्री, स्त्रीसाठी वेगळा कायदा आहे, पुरुषांसाठी एक वेगवेगळ्या पद्धतीने कस्टमरी लॉ आहे तो. तर त्या दृष्टीने अनकोडिफाईड मुस्लिम लॉ म्हणतो आम्ही, तर त्याच्यामध्ये पण ते करू शकतात तलाक. आणि एज फार एज स्त्रिया, तर त्यांच्यासाठी एक वेगळा कायदा बनवलेला आहे, डिझोल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेजेस ऍक्ट. त्याच्यामध्ये एक वेगळा सेक्शन केलेला आहे, इम्पॉर्टन्सीचा आहेच, पण म्हणजे नॉट हॅव्हिंग फिजिकल रिलेशन्सचा पण आहे आणि प्रोक्रिएशन संदर्भातल्या इम्पॉर्टन्सीचा पण आहे की अनेबल टू बेअर चिल्ड्रन. तर त्याही केसमध्ये त्यांना घटस्फोट मिळू शकतो. तिथे मात्र तो घटस्फोट आहे, इथे मात्र ती नलिटी आहे. मुलं न होऊ शकणं नव्हे, फिजिकल रिलेशन्स न प्रस्ताव. पण मग आता मुस्लिम जेव्हा धर्माचा आपण विचार करतो, तर त्या केसमध्ये असंही होऊ शकेल ना, की तसे अनेक लोकं असे आहेत, की रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत, पण तरीही मुलं होत नाहीयेत. मग त्याही केसमध्ये त्यांचा घटस्फोटच होतो? नाही, जर रिपोर्ट नॉर्मल असतील आणि इतर काहीच मार्ग नाहीये त्यांना प्रोक्रिएशन करण्याचा, तर चूक अशी कोणाची नाहीये ना. इन दॅट सर्कमस्टान्सेस दे कॅन ऑप्ट फॉर म्युच्युअल कन्सेंट डिव्होर्स. एकतर्फी केस नाही होऊ शकत ती. पण मग आता हा जो मुद्दा आहे, तो एकतर नलिटीसाठी किंवा घटस्फोटासाठी म्हणजे धर्मानुसार जर Yes. होत असेल, पण तरीही ही अतिशय खाजगी असलेली बाब ही सिद्ध कशी करायची? जसं मी मगाशी म्हणालो, की केसमध्ये नमूद करत असताना त्या व्यक्तीला एक तर लिहावं लागतं, की या दिवशी अमुक-अमुक घडलं, या दिवशी अमुक-अमुक घडलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा सिद्ध करण्याची वेळ येते, तुम्ही मगाशी जसं विचारलं, की मेडिकल टेस्ट करता येते का? तर एखादी व्यक्ती व्हर्जिन आहे किंवा नाही हे मेडिकली सिद्ध नाही करता येत. पूर्वी जशी रेप केसेसमध्ये 2 फिंगर टेस्ट व्हायची ऑफ द प्रॉसिक्युट्रिक्स, जिच्यावर रेप झालेला आहे अशा मुलीवरती. तर ती काही कन्क्लुसिव्ह प्रूफ नाहीये, कारण हायमेन कॅन बी ब्रोकन बाय मेनी सर्कमस्टान्सेस. आणि पुरुषासाठी तर व्हर्जिनिटी टेस्ट करणं इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. आणि त्याच्यामुळे एखादी व्यक्ती व्हर्जिन आहे किंवा नाही, ही गोष्ट मेडिकली तर काही सिद्ध करता येत नाही. त्याच्यामुळे ती व्यक्ती विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर उलट तपासणी दरम्यान किती आणि कशा पद्धतीची उत्तरं देते आहे आणि स्वतःच्या ज्या काही नमूद केलेल्या फॅक्ट्स आहेत, त्या किती ठामपणे नमूद करू शकते, याच्यावरती ते ठरतं. म्हणजे ती व्यक्ती किती विश्वासार्ह आहे, हे तिच्या उलट तपासणीमधनं जेव्हा कळतं, तेव्हा ती केस सिद्ध होते. तोपर्यंत ती केस सिद्ध नाही होऊ शकत. म्हणजे समजा मी 10 घटना नमूद केलेल्या आहेत. त्या 10 घटना, आता बऱ्याचदा असं होतं, की समजा अमुक-अमुक दिवशी मी अप्रोच झाले असेन किंवा झालो असेन माझ्या पतीला किंवा पत्नीला टू हॅव फिजिकल रिलेशन्स आणि त्यांनी डिनाय केलं. तर मी जसं म्हणलं आधीच्या पण व्हिडिओजमध्ये आलेलं आहे, की मी डायरी लिहितोय समजा आणि त्या डायरीमध्ये ते नमूद केलंय किंवा मग मी फ्रस्ट्रेट झालोय बिकॉज आय एम अनसॅटिस्फाईड इन द मॅरेज आणि त्या अनसॅटिस्फॅक्शन मधून मी नवऱ्याला अँग्रीली मेसेज तर करणं स्वाभाविक आहे ना, की असं का होतंय माझ्याबरोबर? मला सुख का मिळत नाहीये किंवा काहीतरी. तर ते मेसेजेस कपल्ड विथ द साक्ष जी ती देणार व्यक्ती कोर्टामध्ये, हे दोन्ही गोष्टींनी ते सिद्ध होऊ शकतं. म्हणजे समजा ह्या कारणांसाठी आधी जर ते एखाद्या थेरपिस्टकडे किंवा सेक्सॉलॉजिस्टकडे किंवा समुपदेशकाकडे आले असतील, तर त्यांचेही रेकॉर्ड्स हे गृहीत धरले जातात? येस. काउन्सिलरचे नाही, सेक्सॉलॉजिस्टचे हो. काउन्सिलरकडे घडलेल्या सर्व गोष्टी ह्या कॉन्फिडेन्शियलच राहतात. त्या ह्या येऊ शकत नाहीत. कारण काउन्सिलर समोर तुम्ही पूर्णपणे ओपन होणं अपेक्षित आहे, तरच तुम्हाला तोडगा मिळेल. आणि त्याच्यामुळे ते प्रिव्हिलेज्ड कम्युनिकेशन असतं. जसं एका वकिलाबरोबर पक्षकाराचं संभाषण, तसंच एका डॉक्टर बरोबरचं आणि एका काउन्सिलर बरोबरचं पण. परंतु अशा केसेसमध्ये जर कोर्टाला वाटलं, तर कोर्ट कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट मागून त्यांच्या ताब्यात ठेवून तो रिपोर्ट पब्लिक न करता ओपिनियन देऊ शकतं. म्हणजे त्यांचे रिपोर्ट्स हे ग्राह्य धरले जाऊ शकतात. धरले जाऊ शकतात. तुम्ही मगाशीचा उल्लेख केला ना सर, की परिस्थितीनुसार किंवा एखाद्या व्यक्तीसोबत, तर हे थोडंसं मला जरा म्हणजे अजून म्हणजे इंटरेस्टिंग आहे ते. इंटरेस्टिंग इन द सेन्स नॉट ॲज अ गॉसिप. परंतु एखादी व्यक्ती परिस्थितीनुसार शारीरिक संबंध ठेवू इच्छिते किंवा इच्छित नाही, तर मेडिकली इम्पोर्टन्स आणि सायकॉलॉजिकली इम्पोर्टन्स याच्यात थोडंसं विस्ताराने तुम्ही सांगू शकाल आणखीन? मेडिकल टर्मिनॉलॉजीनुसार इम्पॉर्टन्सी ही कायम प्रोक्रिएशनशीच निगडीत आहे. एखादी व्यक्ती मेडिकली इम्पॉर्टंट नसते, त्याचे 4-5 फॅक्टर असतात. पुरुषांसाठी स्पर्म काउंट 0 असणं किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन हे त्यातले काही प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये द पर्सन इज इम्पॉर्टंट. आता ह्यातला जो इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, त्याच्यामध्ये
इफ अ पर्सन इज अनेबल टू हॅव इरेक्शन, तर ती व्यक्ती फिजिकल रिलेशन्स पण ठेवू शकत नाही. त्याही केसमध्ये मेडिकल रिपोर्ट बिकम्स अन एव्हिडन्स टू प्रूव्ह द फॅक्ट दॅट देर इज इम्पॉर्टन्सी. पण ॲज फार एज स्पर्म काउंट इज कन्सर्न, ती गोष्ट ही प्रोक्रिएशनशी निगडीत आहे, त्याचा केसशी काही संबंध नाही. दुसरा भाग, जी परिस्थितीजन्य असणाऱ्या गोष्टी आहेत, की एखादी व्यक्ती शरीर संबंध ठेवू इच्छिते कदाचित, पण त्या व्यक्तीबरोबर ठेवू इच्छित नाही. तर त्या ना सायकॉलॉजिकली 2, 3, 4 वेगवेगळ्या ॲस्पेक्टनी येऊ शकतात. एक जसं मी म्हटलं, की समजा लहानपणात काही ट्रॉमा झालेला आहे त्या व्यक्तीबरोबर आणि त्याच्यामुळे कधी-कधी असं असतं, की तो ट्रॉमा जो आहे, तो ट्रॉमा हा एका प्रकारच्या व्यक्तींमुळे झालेला आहे आणि नेमकी स्पाऊस ही त्याच कॅटेगरीमध्ये मोडणारी आहे. हे आधी माहिती नसतं, नंतर हळू कळायला लागतं. तिसरा एखादा प्रकार असू शकतो, तो सेक्शुअल ओरिएंटेशनशीच डायरेक्टली निगडीत आहे, की एखादी व्यक्ती ही होमोसेक्शुअल आहे आणि तिने लग्न केलं, तर दॅट पर्सन इज नॉट कंपॅटेबल टू हॅव फिजिकल रिलेशन्स विथ हेटेरोसेक्शुअल कपल सारखं ते दुसरं भिन्न लिंगी नाही करू शकत. तर तशा स्थितीमध्ये पण द पर्सन इज इनकेपेबल ऑफ हॅव्हिंग फिजिकल रिलेशन्स. आणि फोर्थ कॅटेगरी आय वुड से, की ती जी पर्टिक्युलर व्यक्ती आहे, आपण नॉर्मली लग्न करायच्या आधी प्रत्येकच कपल हे सेक्स करून बघत नाही. त्याच्यामुळे फिजिकल कंपॅटिबिलिटी आहे किंवा नाही हे आधी माहीत नसतं. त्याच्यामुळे ती व्यक्ती कशी दिसते आतमधून आणि फिजिकली व्हेन यू आर हॅव्हिंग फिजिकल रिलेशन्स ती कशी रिस्पॉन्ड करते हे आधी माहिती नसतं. कारण आपला समाज हा डेटिंगमध्ये फिजिकल रिलेशन्स राखून त्याच्यानंतर लग्न करणाऱ्यांपैकी नाही. आणि त्याच्यामुळे कधी-कधी असं होऊ शकतं, की लग्न झालं, लग्न झाल्यानंतर हनीमूनला गेल्यानंतर असं जाणवलं, की मला नाही आवडत आहे हा व्यक्ती. व्यक्ती म्हणून चांगला आहे, पण मी ह्याच्यावर नाही शरीर संबंध ठेवू शकत. माझ्या मनामध्ये जी काही कन्सेप्ट होती त्या व्यक्तीची, ती कन्सेप्ट आणि आता मला दिसणारी ही व्यक्ती ही पूर्णपणे वेगळी आहे. असंही होऊ शकतं किंवा असंही होऊ शकतं, की हनीमूनला गेल्यानंतर ती व्यक्ती जवळ येत असताना त्या व्यक्तीच्या अप्रोचमुळे माझी अपेक्षा कधी-कधी काय होतं, सोसायटीमध्ये ज्या काही वेब सीरीज आता स्प्रेड होतात किंवा मुलं जी काही पॉर्नोग्राफी बघतात, तर त्या पॉर्नोग्राफी बघतानाच्या सेक्सच्या ज्या क्लिप्स आहेत, त्या खूपच एक्झॅजरेटेड आणि ग्लोरिफाईड असतात आणि मग त्यांच्या मनामध्ये असतं, की असंच असलं पाहिजे बरोबर. आणि त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीने अप्रोच केला जातो, जो खूप सेन्सिटिव्हली हाताळण्याच्या गोष्टी आहे. ती खूपच अग्रेसिव्हली आणि आक्रस्ताळेपणे जर केली गेली, तर ती जी व्यक्ती ती बिथरते. आणि मग त्याच्यातून पण होऊ शकतं, की बिथरली गेली ती एखादी व्यक्ती, तर मला नाहीच बुवा ठेवायचंय. असे वेगवेगळे फॅक्टर्स त्याच्यामध्ये आहेत, ज्याच्यामुळे होऊ शकतं. पण जर असं खरंच झालं असेल, तर यातले काही फॅक्टर्स असे आहेत, की जे क्युरेबल आहेत. जर परिस्थितीजन्यच आहे, की त्या व्यक्तीबरोबर मला आत्ता नाही वाटत आहे, तर ती कंपॅटिबिलिटी आणण्यासाठी काही करता येऊ शकतं का? याच्यावरती काम करता नक्की येऊ शकतं. पण सेक्शुअल ओरिएंटेशन किंवा मेडिकल रिझन्स असतील, तर मात्र काहीच त्याला पर्याय नसतो. म्हणजे औषधोपचार किंवा समुपदेशन ह्याच्याने जर ते सुटत असेल, तर नक्कीच पुढे जाता येऊ शकतं. नक्कीच. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, की जसं मगाशी म्हणालो मी फ्रॉडमध्ये आपल्या आधीच्या काही व्हिडिओजमध्ये आपण जेव्हा फ्रॉडचं डिस्कशन केलं, त्यावेळी मी म्हणालो होतो, की फ्रॉड जेव्हा डिस्कव्हर होईल, त्याच्या 1 वर्षाच्या आत केस दाखल करावी लागते. असं टाईम लिमिट मात्र इम्पोर्टन्सीसाठी नाही. म्हणजे एखादी व्यक्ती शरीर संबंध ठेवू इच्छित नाही, तर त्यांनी पहिल्याच वर्षी केलं पाहिजे, दुसऱ्याच वर्षी केलं पाहिजे, असा काही त्याला टाईम लिमिट नाहीये. आम्ही अशाही केसेस बघितल्या जिथे 25-30 वर्ष सुद्धा लोकांनी संसार केलाय, पण संसार नाहीये केलेला. म्हणजे ते फक्त एकत्र राहिलेत, पण संसार नाहीये केलेला आणि तरी सुद्धा ते कोर्टामध्ये येऊन इम्पोर्टन्सी या ग्राउंडखाली नलिटी मागू शकतात. मला अजून एक आता तुम्ही मगाशी जे उल्लेख केलेत, की स्पर्म काउंट असेल किंवा इरेक्टिल डिस्फंक्शन असेल, तर नपुंसकता ही फक्त पुरुषाशीच निगडीत असते का? आता आपल्याकडे नपुंसकता हा जो शब्द आहे ना, हा पुरुषाशी आणि वंध्यत्व हा शब्द स्त्रीशी निगडीत केलाय. म्हणजे शब्द पण असा वेगवेगळा केलाय. पण कायद्यासाठी मात्र इम्पोर्टन्सी हा शब्द जेंडर न्यूट्रल आहे. त्याच्यामध्ये स्त्री सुद्धा जर फिजिकल रिलेशन्स ठेवू देत नसेल, तरी सुद्धा शी इज कन्सिडर्ड ॲज इम्पोर्टंट, नॉट इन्फर्टाईल. आता इंग्लिशमध्ये आपण शब्द काय वापरतो इन्फर्टाईल. जसं वंध्यत्व हा शब्द आहे, तसं इन्फर्टाईल हा शब्द आहे स्त्रीसाठी वापरला गेलेला आणि इम्पोर्टंट हा शब्द आहे पुरुषासाठी वापरला गेलेला. कायद्यामध्ये मात्र देअर इज इक्वालिटी. दोघंही स्त्री किंवा पुरुष जर शरीर संबंध ठेवू शकत नसतील, दोघंही कायद्यासाठी इम्पोर्टंट आहेत. भले ते इन्फर्टाईल असोत किंवा इम्पोर्टंट असोत मेडिकली. कायद्याच्या दृष्टीने मात्र दोघंही इम्पोर्टंटच आहेत. म्हणजे हिंदू धर्माचा पुन्हा एकदा आपण जर हे बघितला बॅकग्राऊंड, तर वंध्यत्व हे त्याच्यासाठी लागू होणार नाही. नाही. तुमचा इतक्या वर्षांचा अनुभव
तरी कोर्टामध्ये साधारण त्याच पद्धतीचे विषय असू शकतात. फक्त त्याची मे बी डेप्थ किंवा एक म्हणजे त्याचे पदर खूप बदललेले आहेत. बरोबर. आणि सध्याच्या घटकेला जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला, की पॉर्नचा अतिरेक असेल आणि काहीतरी एक्झॅगरेटेड फॅन्टसीमधलं डोक्यात व्हिज्युअलाइज ठेवूनच प्रत्यक्षामध्ये म्हणजे माझा पुढचा जो नेक्स्ट भाग जो आहे, तो रिअल आणि रीलमधला म्हणजे रोमॅन्टिसिझम आणि रिअल लाईफनी होणारा परिणाम हाच आहे माझा विषय, जो मी पुढच्या माझ्या एपिसोडसाठी ठेवलेला आहे. तर हे सगळं बघता तुम्हाला असं लक्षात येतंय का, की पूर्वीपेक्षा आताला ह्याचं प्रमाण खूप वाढलंय? म्हणजे घटस्फोट किंवा नलिटीचं नाही, तर इम्पोर्टन्सीचं. आता ह्याच्यामध्ये ना जी मेडिकल इम्पॉर्टन्सी आहे, ती पण वाढतीये आणि जी लीगल इम्पॉर्टन्सी आहे, ती पण वाढतीये आणि त्याची कारणं खूप स्ट्रेंज आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण आहे स्ट्रेस. काय झालंय वर्क शेड्यूल मुलांचं आणि मुलींचं इतकं हेक्टिक झालंय, की ते 12-12, 14-14 तास काम करतात. बरं त्यांना ती जी लाईफस्टाईल हवी आहे, ती लाईफस्टाईल अचीव्ह करण्यासाठी किंवा असलेला जॉब सिक्युअर ठेवण्यासाठी ते करावं पण लागतं. पण आफ्टर बीइंग सो एक्झॉस्टेड आउटसाइड त्यांना घरी आल्यानंतर त्यांच्या स्पाउस बरोबर शरीर संबंध ठेवावेसे पण वाटत नाही. जेव्हा ते बाहेर काम करत असतात, तेव्हा काम करत राहण्यासाठी म्हणून सिगारेट ओढण्याचं जे प्रमाण वाढलं, त्याच्यामुळे मुलांचा स्पर्म काउंट पण कमी व्हायला लागला. सो एकतर सिनेमा आणि वेगवेगळ्या मीडियामधून फू आणि ते जे काही आपण बघतो, त्याच्यामुळे वाढलेला सिगारेटचा अतिरेक आणि ओव्हरऑल आय-टी आणि ओव्हरऑल सर्वच फील्डमध्ये वाढलेला स्ट्रेस. कारण सगळ्यांना पैसे कमवण्याची झाली आहे घाई आणि प्रत्येकाला Instagramसाठी म्हणून त्यांची लाईफस्टाईल ही चांगलीच ठेवायची आहे. त्या गोष्टीचा ताण आल्यामुळे 2 गोष्टी घडल्या. एक, त्यांना शरीर संबंध ठेवावंसंच वाटत नाहीत आणि त्याच्यामुळे जी लीगल इम्पोर्टन्सी आहे, ती तर वाढतेच आहे. आणि सगळ्यात अलार्मिंग स्टेट ही आहे, की मेडिकल इम्पोर्टन्सी पण वाढते. एकतर ऑलरेडी मुलं लग्नच उशिरा करतायत. 30, 31, 32 वयात ते लग्नासाठी सुरुवात करतात बघायला. कारण तोपर्यंत त्यांना इंडिपेंडंट फायनान्शियल स्टेटस नसतं आलेलं. त्याच्यानंतर जेव्हा ते एवढ्या स्ट्रेसफुल लाईफमधनं जात असतात, मुलं एकतर स्पर्म काउंट कोणी चेक करायला जात नाही रोज-रोज. कारण लोकं ब्लड टेस्ट करत असतील, पण कोणी स्पर्म टेस्ट करत नाही. म्हणजे सीमेन टेस्ट कोणीच करत नाही. आणि सेम केस मुलींमध्ये सुद्धा पी-सी-ओ-एस आणि पी-सी-ओ-डीचं प्रमाण इतकं जास्त वाढतंय. इट इस ड्यू टू लाईफस्टाईल अगेन, जंक फूड आणि स्ट्रेस सायकल किंवा झोपेच्या वेळा बदलणं. या सगळ्या गोष्टींचा मेडिकल इम्पोर्टन्सी वाढण्याकडे सुद्धा कल झाला. कारण जेव्हा पी-सी-ओ-डी किंवा पी-सी-ओ-एसचे त्रास होतात, तेव्हा ओव्ह्युलेशन नाही होत नीट त्या स्त्रीमध्ये आणि सिमिलरली त्या पुरुषामध्ये सीमेन सॅम्पल्समध्ये स्पर्म काउंट कमी होतो किंवा स्पर्म मोबिलिटी जाते आणि त्याच्यामुळे देअर इज नो फर्टिलिटी ॲज सच. त्याला मोबिलिटी नसल्यामुळे दे कॅनॉट कन्सीव्ह आणि त्याच्यामुळे आज आय-व्ही-एफ आणि आय-यू-आय खूप जास्त वाढतंय, व्हिच इज ॲक्चुअली पेनफुल प्रोसेस. त्या स्त्रीसाठी सुद्धा ती एकतर मेडिकली खूप पेनफुल आहे आणि इमोशनली पण खूप जास्त पेनफुल आहे. कारण आपला समाज हा कुठल्याही कपलकडे मूल होत नाही म्हणजे नपुंसक असंच बघणारा अनफॉर्च्युनेटली आहे आणि तो जास्त स्ट्रेस असतो. एकतर एवढी वर्ष झाल्यानंतर सुद्धा आपल्याला मूल होत नाही, हा एक अजून स्ट्रेस त्याच्यामध्ये आणि त्याचा परिणाम तो स्ट्रेस वाढवण्याकडे आणि इम्पोर्टन्सी अगेन वाढवण्याकडेच होतो, कमी करण्याकडे नाही. हां, म्हणजे आधीच्या काळामध्ये म्हणजे गव्हर्नमेंटला असं स्कीम काढावी लागत होती, की आता पुरे करा, आता 2च ठेवा, आता 1च ठेवा. आता कसे होतील ह्याच्यासाठी आय-व्ही-एफ आणि खूप सतत जे इन्फर्टिलिटीचे ट्रीटमेंट त्यांना खूप घ्यायला लागतं. म्हणजे हा ड्रास्टिक फरक अगदी झालेलाच आहे. येस. या सगळ्या अनुभवातून किंवा ह्या केसेसमधून किंवा ह्या सगळ्या स्टॅटिस्टिक्समधून, अभ्यासातून, फॅक्ट्समधून ह्याच्याकडे जर लोकांनी जाऊ नये किंवा अशी वेळ त्यांच्यावरती येऊ नये. कुठली? तर मुलं ज्यांना होण्याची इच्छा आहे त्यांना मुलं व्हावीत. खूप जास्त असे आय-व्ही-एफ सारखे प्रयत्न न करता आणि अनिच्छा निर्माण होऊ नये. ह्या दृष्टीने तुम्ही काय सुचवाल, की कारण तुम्ही खूप जवळून पाहताय सगळं. ॲक्चुअली ह्या गोष्टीसाठीच मी माझं पुस्तक बनवलं होतं. त्यातला एक खूप महत्त्वाचा पार्ट फिजिकल रिलेशन्स आहे. कारण तो गाभा आहे ॲक्चुअली लग्नाचा. त्याच्याशिवाय त्या इंटिमसी शिवाय तो संसार फुलू शकत नाही. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, की स्ट्रेसपासून थोडंसं लांब राहणं. कधी-कधी काय होतं, आपल्याला असं वाटतं, की आपण ज्या रेसमध्ये धावतो आहोत, त्या रेसमध्ये त्याच स्पीडनी किंवा त्याच्यापेक्षा जास्ती स्पीडनी नाही धावलो, तर मागचा कोणीतरी आपल्याला ओलांडून पुढे जाईल. आणि ह्या नादामध्ये आज माझं पॅकेज 12 लाख आहे, उद्या 15 लाख आहे, त्याच्यानंतर 24 लाख आहे, 25 लाख आहे, याचा अंतच नाहीये कुठे. आज मला ऑडी पाहिजे, उद्या मला मर्सिडीज पाहिजे, परवा मला BMW पाहिजे. कुठेतरी थांबलं पाहिजे. आधी स्थैर्य आलं ना, तर सगळं नीट होईल. पूर्वीची लोकं सुखी होती म्हणून छान होती. आता सुख
हे मानण्यावरती आल्यानंतर सुख हे इंस्टाग्रामवरती येणाऱ्या लाईक्सवर जेव्हा अवलंबून झालं, त्याच्यानंतर माणूस हा भौतिकतेकडे धावायला लागला आणि त्या भौतिकतेकडे धावणं थोडंसं थांबवलं, थोडासा ब्रेक घेतला. ज्या ज्या व्यक्तींना मी असं सांगतो पीसीओएस, पीसीओडी असलेल्या महिलांनी थोडं लाईफस्टाईल चेंजेस केले किंवा सिमेन सॅम्पल्समध्ये जर स्पर्म काउंट थोडाफार कमी असेल आणि त्याच्यामुळे फर्टिलिटी येत नसेल, तर थोडेफार लाईफस्टाईल चेंजेस करून, वर्क शेड्यूल थोडंसं कमी करून, कदाचित विपश्यनाला जाऊन, ध्यानधारणा करून, स्वतःला शांत करून मानसिकरित्या आणि स्ट्रेस रिलीफ करून, सुट्टी घेऊन जर गरज पडली तर 1-2 महिन्याची सुट्टी घेऊन सुद्धा काही गोष्टींवरती उपाय येऊ शकतो. पण हे न करता प्रत्येकजण धावतोच आहे आणि ह्यामुळे अशा गोष्टी होतात. एक एक खूप युनिक केस सांगतो तुम्हाला आता आठवली म्हणून. नॉर्मली आपण मेडिकल टेस्ट करतच नाहीत मुलांच्या रिगार्डिंग सीमेन टेस्ट असतील आणि सिमिलरली मुलीसाठी सुद्धा. पण कधी-कधी एखाद्या मुलीला पाळी येत नाही, म्हणून डॉक्टरांकडे नेलं जातच असं नाही. कधी-कधी ती मुलगी तिच्या घरच्यांना सांगतही नाही. आणि एक खूप रिसेंट केस अशी माझ्याकडे आली होती, ज्याच्यामध्ये ती जी मुलगी आहे, ती जेनेटिकली मुलगा होती. पण ऑर्गन वाईज ऑप्टिकली शी वॉज अ फिमेल, इंटरनली शी वॉज अ मॅल. शी डिड नॉट हॅव ओव्हरीज. शी डिड नॉट हॅव टेस्टिकल्स ऑल्सो. म्हणजे जेनेटिकली जर आपण फिजिकली बघितलं तर दिसण्यासाठी मुलगी आहे, पण अंतर्गत ती मुलगा होती. याचा अर्थ ती होमोसेक्शुअल, ट्रान्सजेंडर असं काहीही नसून ही साधारणपणे लाखात 1 किंवा करोडोंमध्ये 1 होणारी केस आहे, की जन्मतः तसं आहे. आणि त्या केसमध्ये शी वॉज अनेबल टू कन्सीव्ह ॲज इट इज. अर्थात हे ग्राउंड काही डिव्होर्सचं नाही, कारण शी इज अनेबल टू कन्सीव्ह बट शी इज एबल टू हॅव फिजिकल रिलेशन्स. त्याच्यामुळे तो काही प्रश्न नव्हे. परंतु अशा पद्धतीच्या पण केसेस असतात, पण आपण कधी टेस्टच करत नाही. ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्याच्यासाठी टेस्टिंग केलं पाहिजे. फ्रिक्वेंटली आपण ब्लड वर्क करतो, फ्रिक्वेंटली आपण बीपी चेक करतो, शुगर चेक करतो, इतर गोष्टी चेक करतो. तशा याही गोष्टी एस्पेशली तरुणांना मी सांगेन, जे लोक खूप जास्त सिगरेटचं सेवन करतात त्यांच्यासाठी सुद्धा, की कधीतरी जाऊन सिमेन टेस्ट करून बघा, की त्यांचा सिमेन टेस्ट स्कोर कसा आहे, स्पर्म काउंट कसा आहे, मोबिलिटी कशी आहे. कारण तुम्ही लग्न करण्याच्या आधी जर स्वतःला नीट केलेलं असेल, आणि इव्हन बऱ्याचदा असं होतं, की लग्न करताना काही पहिल्याच वर्षी कुणाला मूल नको असतं. प्लॅनिंग करतात सगळे. 2-3 वर्ष गॅप घेतात. त्यांचं आयुष्य जगतात आधी आणि त्याच्यानंतर ते प्लॅन करतात फॉर अ चाइल्ड. तर जेव्हा ते प्लॅन करतायत त्याच्या निदान 1 वर्ष अलीकडे का होईना, दे कॅन स्टार्ट डूइंग द मेडिकल वर्क, की वेदर दे आर ओके अँड देन दे कॅन स्टार्ट प्लॅनिंग द चाइल्ड. बऱ्याचदा असं होतं, की आपण कधी चेकच करत नाही आणि मग प्रयत्न करून पण होत नाही म्हणल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो आणि कधी-कधी थोडासा उशीर होतो त्याच्यासाठी. याच्यामध्ये मी सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो. हा जो पॉइंट आहे ना इम्पोर्टन्सीचा, हा थोडासा वेगळा आहे आणि त्याच्यातल्या कायद्याच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत ना, त्या मी माझ्या YouTube चॅनलवरती वेगळे व्हिडिओ करून टाकलेले आहेत. तर तुम्हाला या संदर्भात खरंच अजून खूप जाणून घ्यायची इच्छा असेल, की तुमच्याही बाबतीत तुम्हाला असं वाटतंय, की असं होतंय, तर कृपया तुम्ही तो जाऊन व्हिडिओ बघा. मी मॅडमना त्याच्या लिंक देईनच. हिंदी, मराठी, इंग्रजी तिन्ही भाषांमध्ये ते व्हिडिओ इतक्याच सोप्या भाषेत केलेले आहे. तुम्हाला ते नक्की बघायला मिळतील. आणि या सगळ्या व्हिडिओजच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेतच. त्याच्यामुळे त्याही परत तुम्ही बघू शकता. आज पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाच्या विषयावर आणि अतिशय सोप्या शब्दामध्ये तुम्ही आमच्यासोबत संवाद साधला. खूप खूप मनापासून आभार. तेव्हा जरी समुपदेशक म्हणून लग्न टिकवा असं मी म्हणते आहे. कुलकर्णी सरांनीही तेच सांगितलं, की शक्यतो लग्न टिकवण्याचेच प्रयत्न केले पाहिजे. परंतु काही विषय असे आहेत, की तिथे तुम्हाला जर घटस्फोटाची इच्छा होत असेल किंवा त्या मार्गाला जायचं असेल, तर तोही मार्ग त्या परिस्थितीमध्ये योग्य असू शकतो. त्या कारणांसाठी जर तुम्हाला आणखीन काही समस्या असतील, अजून काही विचारायचं असेल, जे व्यक्तिगत तुमचे वैयक्तिक प्रश्न आहेत, तर त्यासाठी सरांचा ईमेल आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यांच्या व्हिडिओच्या लिंक्स पण आहेत आणि हो, जोडीला सायकॉलॉजी संडेज हे चॅनेल आहेच. तेव्हा त्याही चॅनेलला सबस्क्राईब करणं आणि सबस्क्राईब करून फक्त थांबायचं नाही हां. तर दर महिन्याला फक्त 2 एपिसोड आहे. ते चुकू नये म्हणून नोटिफिकेशनचंही तुम्हाला बेल आयकॉन क्लिक करायचं आहे. तेव्हा पुन्हा एकदा मनापासून कुलकर्णी सरांचे आभार. थँक यू.